चारकोप अनधिकृत मशिदीचा मुद्दा विधानसभेत गाजलेला आहे। आमदार योगेश सागर यांनी हा प्रश्न उपस्थित केला। अनधिकृत मशिदीवर कारवाई होणार का असा सवाल आता योगेश सागर यांनी उपस्थित केलाय। एका महिन्यात अनधिकृत बांधकाम हटवलं जाईल असं शंभूराज देसाई यांनी उत्तर देताना म्हटलेलं आहे। हा प्रकार हा चारकोप मध्ये अध्यक्ष महोदय जिथे म्हाडाच्या बैठा चाली वसाहत आहेत, जवळजवळ 169 सोसायटी आहेत। एका सोसायटीमध्ये अध्यक्ष महोदय 35 परिवार राहतात। अशा सेक्टर 1 आणि 2 मधल्या सेक्टर 1 च्या सोसायटीच्या 145 नंबरच्या सोसायटीमध्ये अध्यक्ष महोदय 3 खोल्या हा एका अल्पसंख्याक समाजांच्या लोकांच्या नावाने असणार नाही। अध्यक्ष महोदय त्या तिन्ही खोल्यांचं एकत्रीकरण करून त्या तिकडे अध्यक्ष महोदय अल्पसंख्याकांचा प्रार्थनास्थळ मशीद उभी करण्याचं काम अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी झालंय। अशा ठिकाणी अध्यक्ष महोदय मशिदीचे अनधिकृत बांधकाम हे मशिदीचं करणं अध्यक्ष महोदय योग्य नाही। याच्या संदर्भात मी कंप्लेंट केली अध्यक्ष महोदय, त्यांनी निरीक्षण केलंय। उत्तरामध्ये म्हटलंय की हे परवानगी शिवाय करण्यात आलंय। ज्यांच्या नावाने जागा होती ते त्या सुनावणीला आले नाहीत, जे तिथे ज्यांनी उत्तर दिलंय ते कोण आहे ते माहिती नाही आहेत। अशा पद्धतीने अध्यक्ष महोदय हा धार्मिक वातावरण तंग करण्याचा कार्यक्रम आहे। सन्मान्य सदस्य योगेश सागर साहेब सांगतात त्याच्यामध्ये तथ्य आहे की परवानगी न घेता 3 गाळ्यांचं 1 गाळा करणं, प्रार्थना स्थळाची कुठली अधिकृत नोंद नसताना तिथं प्रार्थना स्थळ तयार करणं हे स्थळ पाणीमध्ये आढळून आलेलं आहे, हे चुकीचंच आहे। त्यामुळे 1 महिन्याच्या आत या संपूर्ण ठिकाणी जे केलेलं अतिक्रमण आहे, एकत्रीकरण जे केलेलं आहे, जिथं अनधिकृत प्रार्थना स्थळ निर्माण केलेलं आहे ते 1 महिन्याच्या आत हटवलं जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।